बोगस आधार, बनावट शाळा सोडल्याचा दाखला वापरत अहिल्यानगर जिल्ह्यात लग्नाच्या नावे फसवणूक करण्यात आली आहे। याबाबत खंडणी मागणाऱ्या 3 महिलांना अटक झाली आहे। विवाहासाठी मुलगी शोधत असलेल्या एका तरुणाची लग्न जुळवून देण्याच्या बहाण्यानं फसवणूक करून त्याच्याकडून पैसे उकळण्याचा तसेच खंडणीची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता तालुक्यात उघडकीस आलाय। या प्रकरणी राहता पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 3 महिलांना अटक केली आहे। नागरिकांनी विवाह जुळवताना सावधगिरी बाळगावी असं आवाहन देखील पोलीस प्रशासनानं केलंय। पुणे जिल्ह्यातील बारामती परिसरातील 30 वर्षीय शेतकरी युवक विवाहासाठी मुलगी शोधत होता। याच दरम्यान त्याचा संपर्क मध्यस्थामार्फत रेश्मा काटे हिच्याशी झाला। तिनं विवाहासाठी मुली उपलब्ध असल्याचं सांगत राहता तालुक्यातील साकुरी शिवार येथील मंगल पठारे हिच्याकडे मुलगी असल्याचं सांगून संबंधित तरुणाचा विश्वास संपादित केला। त्यानंतर लग्नासाठी मुलगी दाखविण्याच्या बहाण्याने आरोपींनी सुरुवातीला ऑनलाईन पद्धतीनं 22,500 रुपये घेतल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलंय। दरम्यान 19 जून 2026 रोजी तक्रारदार, त्याचा भाऊ आणि मित्र यांना साकुरी शिवार येथील गोदावरी वसाहतीत बोलावण्यात आलं। त्यासाठी मुलगी म्हणून दाखवण्यात आलं। मुलीच्या कुटुंबाबाबत चौकशी केली असता तिच्या पालकांविषयी दिशाभूल करणारी माहिती देण्यात आली। त्यानंतर तक्रारदारानं कायदेशीर पद्धतीनं कोर्ट मॅरेज करण्याची मागणी केली। मात्र आरोपी महिलांनी घरगुती पद्धतीनं लग्न लावून देण्याचा आग्रह धरत त्यासाठी तब्बल 2,30,000 रुपयांची मागणी केली। तसेच मुलीला तात्काळ सोबत घेऊन जाण्याचा दबाव टाकला। या प्रकाराबाबत संशय आल्यानं तक्रारदाराच्या मित्रांनी बाहेर पडून परिस्थितीचा अंदाज घेतला। तक्रारदाराने कोर्ट मॅरेजचा आग्रह कायम ठेवल्यानंतर आरोपी महिलांनी त्याला आणि त्याच्या मित्राला घरात डांबून ठेवलं। तसेच बाहेर गेलेल्या नातेवाईक आणि मित्रांना फोन करून 2,30,000 रुपयांची रक्कम दिल्यास तुमच्या लोकांची सुटका करू अशी धमकी देत खंडणीची ही मागणी केली। घटनेची माहिती मिळताच तक्रारदाराच्या नातेवाईकांनी राहता पोलिसांशी संपर्क साधला। पोलिसांनी तात्काळ घटना ठिकाणी धाव घेत तक्रारदार आणि त्याच्या मित्रांची सुटका केली। त्यानंतर राहता पोलीस ठाण्यात या 3 महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणी रेश्मा काटे, मंगल पठारे, सुगंधा गायकवाड यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून या 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे। प्राथमिक तपासात 3 महिलांनी संगनमतानं हा प्रकार केल्याचं निष्पन्न झाल्याचं पोलिसांनी सांगितलंय। विशेष म्हणजे आरोपी मंगल पठारे हिच्या विरुद्ध यापूर्वी देखील फसवणूक आणि इतर स्वरूपाचे गुन्हे राहता पोलीस ठाण्यात दाखल असल्याची माहिती तपासात समोर आली। गुन्ह्यातील महिला आरोपींनी यापूर्वीही अवैध आर्थिक लाभ मिळवण्याहेतू अनेक पुरुषांच्या लग्नाच्या बहाण्यानं फसवलं असण्याची दाट शक्यता आहे। लग्नासाठी दाखवण्यात आलेली मुलगी सुनंदा गायकवाड हिच्या नावे बोगस आधार कार्ड तसेच बोगस शाळा सोडल्याचा दाखला तयार करण्यात आल्याची शक्यता असून त्या अनुषंगानं पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे। तर या महिला गुन्हेगारांच्या टोळीने लग्नाच्या बहाण्यानं अन्य कोणाची फसवणूक केली असल्यास संबंधित तक्रारदारांनी पुढे येऊन राहता पोलीस स्टेशन येथे संपर्क साधून तक्रार नोंदवावी असं पोलिसांनी आवाहन केलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, राहता, अहिल्यानगर।